जय हिंद मित्रांनो, जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण पाहणार आहोत की भारतातील प्रसिद्ध यूपीएससीचे शिक्षक, प्रेरणादायी वक्ते आणि इतिहासकार विचारवंत अवध ओझा सर यांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे। त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर हे आहेत अवध ओझा सर आणि आपण यांना सोशल मीडियावर मग विविध ठिकाणी प्लॅटफॉर्मवर फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूबवर यांचे विविध परखड मतं, त्यांचे प्रेरणादायी मोटिवेशनल थॉट आणि व्हिडिओ पाहिलेलेच आहेत। शिक्षणाबद्दल, राजकारण, धर्म आणि इतर ऐतिहासिक गोष्टीबद्दल त्यांनी परखड मत व्यक्त केलेले आहे आणि अनेक हजारो लाखो विद्यार्थी त्यांचे चहेते आहेत। दिल्लीमध्ये राजेंद्रनगर या ठिकाणी यूपीएससीच्या इंग्रजी माध्यमाच्या कोचिंग क्लासेसमध्ये त्यांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे। त्यानंतर मुखर्जीनगर दिल्ली येथील एरियामध्ये हिंदी माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओझा सरांनी विविध विद्यार्थ्यांना मोटिवेशन, डिप्रेशन, अपयश किंवा आहे त्या गरिबीतून तयारी करण्याची जिद्द त्यांनी दिलेली आहे। तर ओझा सरांनी त्यांनी शिक्षणाबद्दल व्यक्त केलेले मत की शिक्षणामध्ये बदल झाला पाहिजे, या देशातील राजकारणातील तरुणांनी प्रवेश केला पाहिजे, या देशामध्ये समाज व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, यामध्ये मानवता निर्माण झाली पाहिजे, ह्युमॅनिटी किंवा एक बंधुभाव असला पाहिजे, संविधानावर आधारित न्याय व्यवस्था आणि संविधानाला मानणारा वर्ग या ठिकाणी असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी तळमळीनं विविध कार्य केले पाहिजे। जसे की जागतिक लेवलला भारताला ग्लोबल लीडर जर बनवायचं असेल तर टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, त्यानंतर शिक्षण, संशोधन आणि विविध माध्यमातून अभ्यास करणं आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असे त्यांचे विविध मत आहेत। तर आता यांना जे मानणारे लोक आहेत ते आम आदमी पक्षात गेल्यामुळं इतर पक्षाचे जे कार्यकर्ते, विद्यार्थी यांचे फॉलोअर्स आहेत, नक्कीच ते म्हणतील की आता सर बदलले किंवा सरांनी ही भूमिका घ्यायला नाही पाहिजे होते, सरांना राजकारणामधलं काय कळतंय, सरांनी आपलं पुस्तक, वही, पेन घेतलेलंच बरं। पण मित्रांनो, त्या सरांनी IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अशा हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेन केलेला आहे। म्हणजे एक जिल्हा सांभाळण्यासाठी जवळपास 3 ते 4 वर्षाचा अभ्यास, जवळपास 10 ते 20 विषयांचा अभ्यास आणि जवळपास 15 ते 20 तास दररोज अभ्यास, जवळपास 10 तास तर ॲव्हरेज दररोज अभ्यास करावा लागतो। एवढा अभ्यास करून तो विद्यार्थी एक जिल्हा अधिकारी बनतो आणि सचिव पदापर्यंत, जवळपास मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या पदापर्यंत जाऊ शकतो। आताचे जे एस जयशंकर जे हे कॅबिनेट मंत्री आहेत ते सुद्धा एक IAFS ऑफिसर आहेत। तर सांगायचा अर्थ असा आहे की या व्यक्तीकडे अफाट असा अभ्यास आणि एक ज्ञान आहे, तर त्यांनी त्याचा उपयोग आपल्या देशाच्या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या गरीब जनतेच्या कामासाठी, सेवेसाठी ह्या ज्ञानाचा उपयोग करणार आहेत। आणि पुढे तर पाहूयाच, कारण का इतर पक्षाचे लोक तर त्यांच्यावर 100% नाराज होणारच आहेत, पण आपला देश महत्वाचा आहे, आपला देश पुढे गेला पाहिजे। देशाच्या नंतर ही जी पृथ्वी आहे या ठिकाणी बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी ग्लोबल लीडर, नॅशनल लीडर जन्माला आले पाहिजेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक व्हिजन, एक आयडेंटिटी आणि एक ड्रीम किंवा एक एम तयार होत असते। तर खूप चांगला अभ्यास त्यांचा आहे आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जसं काम केलं तसं राजकारणात सुद्धा निष्पक्षपणे काम करतील आणि जनतेला आणि आपल्या देशाला चांगला एक नेतृत्व प्रदान करतील, कारण का संसदेमध्ये अशा अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे, जे निर्व्यसनी आहेत, जे अभ्यासू आहेत। तर ओझा सरांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। हे आहेत अवध ओझा सर। ते म्हणतात की इतिहासामधून शिकायचं काय, तर जे माणूस इतिहास वाचतात तर ते इतिहास घडवू सुद्धा शकतात आणि ज्याला राजा बनायचंय ना, त्यानं मेहनत केली पाहिजे, ज्याला राजा बनायचंय ना त्यानं कष्ट सहन केले पाहिजेत। कारण जो माणूस त्याग करतो किंवा जो माणूस मेहनत करतो आणि ज्याच्याकडे ध्येय आहे, ज्याच्याकडे व्हिजन आहे, दूरदृष्टी आहे, तोच माणूस राजा बनू शकतो। आणि तळमळ असली पाहिजे, कारण सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला देश आणि देशासाठी कार्य करणं ही एक चांगली तळमळ आहे। कारण भगतसिंग सारखे जे अभ्यासू व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व आपल्या मातृभूमीमध्ये झालेले आहेत, त्यांनी सुद्धा वाचनाला आणि पुस्तकाला जास्त महत्त्व दिलेले आहे आणि त्यांच्या त्या क्रांतीमुळेच आज ते कमी वयामध्ये इन्कलाब जिंदाबादचा नारा देऊन
शहीद ए आझम भगतसिंग ओळखले जातात. तर तरुणांनी पुन्हा एकदा देशसेवेसाठी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे असं ओझा सरांनी विविध आपल्या मुलाखतीमधून प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. तर काय होणार आहे ते नक्कीच पाहूया. भेटूया एका महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.